चेअरमन आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या तर काय किती मागणी आहे आणि कशी कशी आता काय काय ठरलं? या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे 12 गट याच्यासाठी प्रमुख कार्यकर्ते व इच्छुकांची या ठिकाणी मीटिंग होती। त्याच्या अनुषंगाने सर्व 6च्या 6 जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते, अतिशय चांगल्या प्रकारचे नेते या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे। तसेच पंचायत समितीच्या 12 गणामध्ये सर्व ठिकाणी एका जागेसाठी 3-3, 4-4 उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत आणि शिवसेनेच्या वतीने ही चाचपणी झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील व ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवणार आहे ते तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे यांच्यासोबत बैठक होऊन या बैठकीच्या अनुषंगाने जेवढे एकत्र येऊन भाजपचा म्हणजेच पर्यायानं अनगरकरांचा पराजय करण्यासाठी सगळ्यांनी एकसंघ आलं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहे। पण पक्ष पार्टी म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं विचार या ठिकाणी घेतलं पाहिजे, सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि ते घेण्याचं काम आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे। आणि ते घेत असताना आम्ही एक आव्हान केलेलं आहे। जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांना आव्हान केलेलं आहे की आपण जिल्हा परिषदची निवडणूक पोखरापूर गटातून लढवणार नाही अशा प्रकारे आपण जाहीर केलं पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान देखील आम्ही या ठिकाणी केलं। त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की एकीकडे नरखेड गटात एक भाऊ लढवत आहे, कुरुल गटात एक भाऊ लढवत आहे। गेल्या निवडणुकीमध्ये देखील त्यांच्याच कुटुंबातील एक पंचायत समितीला निवडणूक लढवली होती, एक जिल्हा परिषदला लढवली होती। त्याच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यानं निवडणूक लढवली पाहिजे। उमेश पाटील देखील कार्यकर्ता आहे आणि त्यांचे वडील देखील कार्यकर्ते आहे। नेते कोण होते तर माजी आमदार राजेंद्र पाटील हे नेते होते आणि नेत्यांच्या मुलानं खऱ्या अर्थानं गेल्या वेळेला एक पंचायत समिती जिल्हा परिषदला निवडणूक लढवलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने नेत्याच्या मुलांना असं जाहीर केलं पाहिजे की मी पोखरापूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारे त्यांनी जाहीर केलं पाहिजे अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवली। चेअरमन एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केलेली आहे तर त्यामध्ये असं म्हणतात की हे नेते जे आता एकत्र येत आहेत ते आता वाटून खाण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। नाही, याच्या आधी जिल्हा परिषद एकाच्या ताब्यामध्ये, जिल्हा बँक एकाच्या ताब्यामध्ये, पंचायत समिती एकाच्या ताब्यामध्ये, जिल्हा दूध संघ एकाच्या ताब्यामध्ये हे वाटून घेण्याचा प्रकार होता। पण हे वाटून घेण्याचा नाही, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक टीम तयार केली होती मावळ्यांची, त्या पद्धतीनं मावळ्यांची टीम या ठिकाणी तयार केलेली आहे। कुठल्याही प्रकारची वाटणी नाही, काय नाही, फक्त एकच उद्देश आहे की आपण विरोधकांचा पराजय केला पाहिजे हा उद्देश ठेवून खऱ्या अर्थानं ही टीम लढत आहे।